साहेबांचं बोलणं काय की एकदा बसा, त्यांच्या सिनियर पी आय साहेबांसमोर बसा आणि चर्चा करा. आणि आमची जुनी भिंत जी आहे ती इथून बाहेरून होती, पण ती कडे गेल्यानंतर ती भिंत पडली तिकडची. आणि त्यावेळेस इकडचे रहिवासी जे होते त्यांनी छोटी छोटी मंदिरं, काही लोकांनी म्हणजे वट्टे वगैरे बांधायचे. बरोबर. हां, तर आम्ही जेव्हा ही भिंत नव्याने बांधायला गेलो यांच्याच तक्रारी बोलल्या, जेव्हा आमच्या तिथे जे मातीचा ढिगार आहे वरती, तर पावसाच्या म्हणजे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा दबला जातो आणि त्याचा जो माती त्याने इथे आहे. तर त्या लोकांनी कंप्लेंट केली की सपना म्हात्रे त्यावेळी नगरसेविका होती, तर ती आली आणि ती आमच्या सोसायटीमध्ये सांगायला लागली की त्यांना त्रास होतो, तर त्यांचा त्रास मिळतो आम्हाला. तर आम्ही नवीन वॉल बांधली. तर नवीन वॉल बांधताना आम्ही हे लक्षात घेतलं की हे जे मंदिरं आहेत हे आपली धार्मिक आहेत. हे बघा, आता विषय आपण समजून घेऊया. हे तोडलंय, त्याची तोडायची ऑर्डर नाही होती, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ज्याने पण तोडलेलं आहे. पहिला विषय. दुसरा, हे तुम्हाला न विचारता रात्रीच्या वेळी केलेलं आहे, त्याचा पत्र काढा, फोटो काढा, आपण SRA अधिकाऱ्यांच्याकडून की असे चोरीचे कामे चालत असतील का, असे प्रोजेक्ट तुम्हाला करायचे की लोकांच्या भलाईसाठी चांगले प्रोजेक्ट करायचे. तर आपण हे दोन विषय पहिले धरूया, उद्या किंवा परवा, पण 2 दिवसाच्या आत तातडीने आपण SRA अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसू. काय झालं, विषय काय झालं? हे कधी बांधलं? रात्री बांधलं. मूळचे रहिवासी आम्ही आहे का हे लोक आहे? मी सांगते तुम्हाला. आता कसं, आपली पहिला ही भिंत जुनी होती, तिला काही क्रॅक गेले आणि कुठून तुटली. ती तुटल्यानंतर आपली तिथे माती आहे, माती पावसाने वाहून इथे यायची. ते लोकांना चिकट झालं, ते लोक बोलतात आमच्या दारात तुमची माती येते, आमच्या घरात माती येते. मग इकडच्या नगरसेवककडे त्या लोकांनी कंप्लेंट केली. काय नगरसेवकांचं नाव? सपना म्हात्रे. ते सपना मॅडम ती मॅडम. आता हे कुठे? मॅडमला बोलवा, नगरसेवकांना बोलवा. आता नंबर आहे कोणाच्याकडे? बोलवा मॅडमला, बोलवा. त्या लोकांनी बोलवल्याचा अर्थ काय? म्हणजे कसं आहे, इकडचे रहिवासी होते ना, माती येते, त्यांची भिंत तुटली, ते आपल्या दरवाजात पाणी येते. तुमची नगरसेवक तुमच्यासाठी उभी राहील ना? नाही, ते आपल्या बाजूने नव्हती, आमच्या इकडे अगलदरे होता. त्या लोकांनी त्या सपना म्हात्रेला बोलवलं आणि त्यांच्या थ्रूनी त्यांनी सांगितली की त्यांच्याकडे माती आली, असं झालं, त्यात तुम्ही भिंत बांधा, त्यांना त्रास होते असं सांगितलं. सोसायटीमध्ये आली, आमची भेट घ्यायसाठी आमची वेळ घेतली आणि ती येऊन बोलली का या रहिवाशांना अशी समस्या आहे, मग जर तुम्ही ती भिंत नाही बांधली तर पुढे भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही भिंत बांधा. मग आमच्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव घेऊन ही भिंत बांधली. आता त्यांनी आणि का तोडली मंदिरं? तोडली का त्यांनी? या बिल्डरनी तोडली का? तुमची भिंत आहे? हो, आपली भिंत आहे. तुमच्या संस्थेच्या नावावर आहे? मग ते चॅनलचा अधिकार नाही ना? हो, नाही अधिकार नाही. तर असं कार्यकर्ता रात्री कोणाला कळलं नाही का? नाही. लोक कोण आहे? जसानी बिल्डर म्हणून आहे, त्या लोकांना हे पुरं कव्हर करायचं, म्हणजे मंदिरं तोडून जिथपर्यंत त्यांना घुसखोरी करायला मिळते तेवढी घुसखोरी करायची, आणि ते आम्ही करायला देणार नाही. मला त्या पत्राची कॉपी द्या, ह्या विषयाचं एक पत्र लिहून घ्या आजच की असा विषय झालेला, आपण उद्याच SRA ऑफिसला जाऊ. नाही, पण आम्ही नसताना तुम्ही काम करायला काय येतात? रात्री काम कोण करतो? चोर ना. पोलीस स्टेशन मध्ये येतो तुमचा गुन्हा दाखल नाही केलं? मंदिरं तोडलेली, त्यावेळेस आम्हाला तिथे नेलं. तोडायची ऑर्डर कोणाच्याकडे होती? ऑर्डर नव्हती. नव्हताना जर तोडली तर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना नेलं, त्यांना काय अटकच नाही केली. आपले कायदे आहेत ना, ते पोलीस असू नये, आमदार असू नये, मंत्री असू नये, सगळ्यांना कायदा लागू आहे. आणि हा पूर्वीपासून रस्ता असायचा, तिथून आमच्या मासेमारीच्या ज्या. आपण एक काम करू, सिनियर PI साहेबांसंग एक मीटिंग घेऊया, आणि एकदा मीटिंग झाली आपण SRAची एकच दिवसात दोन्ही मीटिंग घेऊया. यांची मीटिंग घेऊ आणि SRAचे जे त्यांचे अधिकारी असतील त्यांच्याशी मीटिंग घेऊया. पत्रव्यवहार स्ट्रॉंग असले तर तुम्हाला कोण काय करू शकणार नाही.